न्यूज लाईन, अचूक वेधक. शिवसागर जलाशय अर्थातच कोयना धरणातील पाणी पातळीत मोठी वाढ. पावसाळ्यात सर्वांच्याच नजरा लागलेल्या असतात त्या कोयना धरणाकडे. पिण्याचे पाणी, सिंचनासाठी लागणारे पाणी किंवा पाण्यावर निर्माण केली जाणारी पर्यावरणपूरक वीज, या सर्वच बाबतीत महाराष्ट्राचे भाग्य उजळणारे, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान देणारे कोयना धरण. म्हणूनच प्रत्येकजण आतुर असतो तो कोयना धरणातील पाणी पातळी जाणून घेण्यासाठी. तेच आपले कोयना धरण आषाढ महिना अर्धा होण्यापूर्वीच अर्धे भरल्याचे आनंददायी चित्र आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस कोसळत असल्याने धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या धरणात 53 TMC पेक्षा जास्त पाणी जमा झाले आहे. कोयना धरण अर्धे भरल्याने पर्जन्याचे ज्यादा प्रमाण असणाऱ्या आषाढ महिन्याच्या पहिल्या 14 दिवसातच कोयनेच्या पाण्याबाबतची अर्धी चिंता मिटली असल्याची सुखद भावना नागरिकातून व्यक्त होत आहे. तर धरण पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यातील डोंगरदऱ्यातून आकर्षक हिरवाईला बहर आला असून धबधबे व जलप्रपात पर्यटकांना खुणावू लागले आहेत. द न्यूज लाईनसाठी अमोल डकलेसह शिवाली पवार, कराड. न्यूज लाईन, अचूक वेधक.